मुख्यमंत्री साहेबांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं अशी विनंती आहे की धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणी तातडीनं करून आमच्या जमातीला तत्काळ दाखले वितरित करण्यात यावे असे आमचे आज मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब मोहोळ यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आमचे तालुक्याचे आणि या सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब यांना एक कळकळीची आणि नम्र विनंती अशी आहे की आमचे जे जमात बांधव आहेत ज्यांना धनगर सर्टिफिकेट दिलेले आहेत 6 लोक होती त्यापैकी एक रद्द झालेलं आहे। ते 5 जे सर्टिफिकेट आहेत खिलारे कुटुंबातील जे 5 सदस्य आहेत ज्यांनी डुप्लिकेट धनगर सर्टिफिकेट काढलेले आहेत त्यांचे तात्काळ धनगराचे सर्टिफिकेट रद्द व्हावे व आमच्या धनगर समाजाला न्याय द्यावा आणि आमचा तातडीनं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आमची विनंती आहे। एक अडथळा निर्माण होत होता की महाराष्ट्रामध्ये धनगड आणि धनगर या 2 अक्षराचा उल्लेखामुळे केवळ 60 वर्ष धनगर समाज एसटीच्या आरक्षणापासून दुर्लक्षित राहिला गेला आणि त्यांची लढाई ही कोर्टात होते। धनगड आणि धनगर महाराष्ट्रामध्ये वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्र हा धनगर समाजाने उल्लेखला गेलेला होता, परंतु औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये खिल्लारे कुटुंबाचे 5 दाखले धनगड या नावाने होते आणि धनगड ह्या नावानं 5 दाखले असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण नाकारलं होतं आणि हायकोर्टाने ते आरक्षण नाकारलं होतं आणि कोर्टानं सांगितलं होतं की धनगड दाखले कॅन्सल झाल्याशिवाय मूळ धनगराला आम्ही एसटीमध्ये आरक्षण देऊ शकत नाही हा कोर्टाचा निर्णय होता आणि ती कोर्टाची लढाई खरं वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामध्येच होती आणि ते जात पडताळणी विभागाकडे होते। जात पडताळणी विभागाकडे धनगड नावाच्या 5 व्यक्तींना ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं होतं की आम्ही मूळ धनगर आहोत, धनगड नाही। हे प्रलंबित प्रश्न जात पडताळणी विभागाकडे होता आणि त्या जात पडताळणी विभागाने हे धनगड नावाचे खिल्लारे आडनावाचे 5 दाखले अनव्हॅलिड करून कॅन्सल करून महाराष्ट्रातला सगळा धनगर एक आहे असा निर्णय आज झालेला आहे आणि त्या निर्णयानंतर आमची जी कोर्टातली पहिली लढाई पहिली पायरी आम्ही जिंकलेलो आहे आणि आमचं 50% आरक्षण हे आता कोर्टात आम्ही जिंकणार आहोत आणि पहिली लढाई आम्ही जिंकलेला आहोत। आम्ही त्या जात पडताळणी विभागाचं आणि महाराष्ट्र शासनाचं आम्ही आभार मानतो। धन्यवाद। महाराष्ट्र सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे जे आमरण उपोषण 16 दिवस झालं आणि येथून उपोषणकर्ते जे संभाजीनगरच्या दिशेने निघाले खिलारे कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आणि ते संभाजीनगरमध्ये जाऊन ठाण मांडून बसून जे आज खिलारे कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द झाले त्या संदर्भात आम्ही सर्व सकल धनगर समाजाच्या वतीनं सरकारचं आम्ही स्वागत करतो आणि लवकरात लवकर आमचा आरक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय शासनानं तात्काळ काढून आम्हाला सर्टिफिकेट हातात देण्यात यावे ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे।